आज शाबूची स्पेशल खिचडी कशामुळे पण उपवास असल्यामुळे द्या लवकर दे 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 सांडण खाली. थँक्यू. कच झाली खिचडी हो मालक. कशी लागते खिचडी? चांगली लागते. घासातला घास दिला ना म्हणून छान लागते. अजून एक बघू द्या मग चांगली चवकळण. काल परवा तुम्ही बातमी बघितली का? व्यापारी कपड्याचा व्यापारी एक्सपायर झाला त्याला 3 मुली आता. ते अंत्यसंस्काराचे का? हा बघितली. बघा ना ते तिघी मुली बापाच्या मौतीला आले नाहीत आणि आश्रमात टाकलेला होता. तिथे गेल्याच्या नंतर शेजारच्या लोकांनी मौत केली पण पुरी आले नाहीत आणि वरून काय म्हणती 5,100 आम्ही मिळून असे देतो तेवढी मौत करून घ्या. आणि एका पुरीने माहिती काय केलं? तिकडं मौत चालून म्हणली मला व्हिडिओ कॉल करा आणि त्याच्यावर दाखवा. बघा आता त्यांनी बापाने कष्ट केलं ते विसरले आणि बापाने काहीच नसं केलं त्यांच्यासाठी. तिथपर्यंत त्यांना जाण्यासाठी एवढे सुखाचे दिवस येण्यासाठी बापाने कष्ट केलं पण त्यांना जाणीव नाही ना. ते पैशात दंग झाल्या एवढा बापाला विसरल्या. पण ते कसं होतं बापाला विसरायला नाही पाहिजे. जन्म दिलेला बाप आहे. आई बाप हे एकदाच असतं. माणसं म्हणण्यापेक्षा आई वडिलापेक्षा पैसा महत्वाचा आहे का? कुठेही बाहेर असू द्या पण ते कसं होतं ते लालची झाल्या. कसं होतं कुठे ऑल इंडियात असून द्या कुठे असून द्या तेवढ्या सुविधा आहेत ना येण्यासारख्या. त्यांना जर लागलं असतं ते वृद्धाश्रमात टाकलंच नसतं ना. बाप तिकडे घेऊन गेले असतं का? जमलं नसतं का सोबत? त्या बापाने त्यांच्यासाठी काहीच नसन का केलं? बापाने जन्म दिला एवढं शिकवलं. फक्त म्हाताऱ्या आई वडिलाची सोयी लागते ती फक्त गावाकडच. तसं नाही. लय फरक आहे. सिटीने नाही हो कोणी. सिटीने धड नीट येतच. काय होतं हे आताचा जमाना कसा झाला त्यांना म्हाताऱ्या माणसाची लाज वाटते. हा मग मी तेच म्हणते ना. आईबापांची लाज नका धरू. आईबापांनी जन्म दिला म्हणून आपण मोठं झालो. हा त्यांनी शिकवलं म्हणून आपण इथपर्यंत झालो. आईबापाला विसरायला नाही पाहिजे. वृद्धाश्रमात कधी टाकतात माणसाला व त्याला काहीच लेकरू बाळ नाही. हा ते त्यांच्यासाठी येते. आजची पिढी कशी माहिती का? आजच्या ज्या मुली आता किंवा हे इकडे आले की सासू सासरी नको येत. फक्त आई वडील पाहिजेत. आई वडील पाहिजेत. हे एक फॅट झाली आता तयार झाली. आहे का नाही? तिकडचं आलं की गुलगुल गुलगुल इकडचं आलं की किरकिर असं नाही पाहिजे ना. जसे स्वतःचे आई वडील तसे नवऱ्याच्या आई वडिलांना आई वडील आहेतच ना. आहेत धरावा स्वाद नवऱ्याच्या पण आई वडिलांना. आणि नाही एक मात्र खरं आहे बरं का. इथून पुढचे फक्त आता आपल्याला कशामुळे लेकरं जन्माला घालायचे? बाबा मी पण आई होऊ शकते. मला पण मुलं होऊ शकतात. फक्त याच्यासाठीच आहे हो. लय अवघड आहे इथून पुढचं. तसं काय नाही. आता बघ लय अवघड आहे. मुलगा मुलगी ह्याच्यात काही भेदभाव नाही. आता एकच आहे स्वतःचा बॅक बॅलन्स ठेवणे. आजकाल मुलं कोणी कोणाला सांभाळते याचं गॅरंटी नाही. कारण की आता गॅरंटी संपलेली आहे. कारण जगच असं झालं की आता मल्टीमीडिया जग झालंय. आता आपली सोय आपण करून ठेवायची. त्यांना सुखात राहून द्यायचं. आपण सोय जोपर्यंत हातपाय चालते तोपर्यंत आपण करायचं. सांभाळलं तर ठीक नाही तर आपल्या पैशावर आपण काही करू शकतो. तिथं राहायचं. बॅक बॅलन्स सांभाळणे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.